अगं हो, आजच आहे कार्यक्रम. तयार होतीये. नाही, येऊ नकोस. मी निघतेच आहे 10 मिनिटात. तिथेच ये दुर्गोत्सवात. नाही, नेहमीचे नाही, निराळे आयटम आहेत. वंदना दुर्गेची आहे. ताल यावेळी झपताल नाचेन. आणि ठुमरी बिंदादीन महाराजजींची. काहे रोकत. निराळा ऑडियन्स आहे. निराळा प्रयोग हवाच. आणि 8 दिवसांनी कोणार्क फेस्टिवलला जायचं आहे. त्याचीही ट्रायल होतीये. तू खरंच येऊ नकोस, मी निघतेच आहे. बस एक फोन झाला की. ठेवते. त्या एका फोनसाठी किती थांबावं. हलकट. आयुष्यात एकदाही वेळ नाही पाळत. आधी म्हणाला, माझ्या बेस्ट विशेस शिवाय घराबाहेर नाही पडायचं, नाही तर कार्यक्रम रंगत नाही. क्रेडिट त्याला हवं. घे बाबा घे, पण वेळेत ये. वेळेसाठी माझा जीव वर खाली. नंतर एक 30 सेकंदाचा फोन. येऊ शकत नाहीये, पण फोन करतोय पुन्हा. सविस्तर शुभेच्छांचा. थांब. थांबा. वाट पहा. तो आयुष्यात आल्यापासून हेच चाललंय की. त्यानं शिकवलेला पहिला धडा. वेळ महत्वाची नाही, माणूस महत्वाचा. आपल्यासाठी घड्याळ. घड्याळाने वाकायचं. वाट पहा. किती वेळ. निघूया. पण हल्ली त्याच्या शुभेच्छांविना प्रयोग रंगत नाही. थांबूया. इथेच तयार होऊया. तिथली 15 मिनिटं वाचवूया. इथे आरशासमोर जणू तो पाठीशी उभा. त्याच्या हजेरीत तयार होणं नको बाई. हेच चित्र मी कितीदा काढायचं. दारावर बेल वाजते. मी दार उघडते. तो समोर. तो दिसत नाही. वरांडातल्या उन्हाच्या बॅकग्राऊंडवर त्याची सिल्हवेट. एखादा किरण चुकून चेहऱ्यावर. जणू विंगलाईट घेऊनच येणार होती त्याची पहिली एंट्री. दार उघडल्यावर भसकन ऊनच पहिल्यांदा आत शिरलं. आणि त्याची सावली पाहताना तो दारापेक्षा मोठा वाटायला लागला. हेच चित्र मी काढते पुन्हा पुन्हा. तो येण्याचा क्षण पकडण्यासाठी असेल कदाचित. मला नाही आठवत त्यानं बेल वाजवली तेव्हा मी काय करत होते. कशाला आठवेल. तो तेव्हा कोणीच नव्हता. एक आगंतुक. म्हणे चित्राचं प्रदर्शन पाहून कौतुक करायला घरी पोचला होता. दारातूनच कटवायचं होतं मला. तर तोच म्हणाला, मला वेळ नाही, मी 1 मिनिटासाठी आलोय. माझ्या आवडत्या चित्रासाठी माझी आवडती कविता द्यायला. कविता बघू. कधी कधी जमिनीला वाटतं की आपणच चौकट केली आहे आकाशाला. बंदिस्त, देखणी, कमानीदार, आखीव रेखीव, हिशेबी, फ्रेमला टाकावी अशी. आणि लगेच आकाश सुळकण निसटून जातं. समाधानापुरता एक तात्पुरता चौकोनी चतकोर तोंडावर फेकून. तरी जमिनीला वाटतं की आपणच. आकाशाचा चतकोर कुणी कापावा? आपणच. वा, माझं चित्र.
गडद रंगात पॅचेस सोडत बिल्डिंगचं कोलाज. चॉकलेटी, डार्क ग्रीन, जांभळे, काळे, येलो अकर. आणि मध्येच आकाशासाठी सोडलेली एक खिडकी. ते माझंही लाडकं चित्र. काय सुंदर कविता चित्राची. अरे खरंच तू म्हणजे नव्हताच. दारात कोणी नाही. खरंच होता का तू? दारात फक्त आत येणारं ऊन आणि हातात कविता. खरी. तेव्हापासून चिकटलं हे वाट पाहणं. किती वाचलेत कुणास ठाऊक. आणि आजची त्याची वेळ देव जाणे. नाही, तोच जाणे. आपल्या हातात वाट पाहण्यासाठी ब्रश आणि कॅनव्हास. ही टिकली माझी मीच लावते झालं. अजून किती वाट पाहायची. आणि तो कोण एवढा टिक्कोजीराव लागून गेलाय की मी त्याची वाट पाहायची. छे, गेला उडत. पहिल्यांदा तो फोन करून आला तेव्हाही असंच ठरवलं होतं. कोण कुठला वेळ मागतोय माझी. आणि दारातून त्यानं मिस्किल हसत पाहिलं जेव्हा, तेव्हा जणू पहिल्या रांगेत तो आणि मी परफॉर्म करतेय 3 घडे सांभाळणारी कृष्णाची गवळण. नितही करत झगरा हमसे, नितही करत झगरा हमसे, पण घट नाही जाने देत, पण घट नाही जाने देत. देखत सब नारी मोहे, देखत सब नारी मोहे, बैया क्यों गहे रे, बैया क्यों गहे रे. काहे रोकत डगर प्यारे, नंदलाल मेरे. काहे रोकत. या ना या. खरं तर नका येऊ. काय काम असेल ते बाहेरनंच सांगा आणि कटा असं म्हणायचं होतं. शब्दही फितूर होतात. म्हणाला, आवडला तुझा परफॉर्मन्स, बेस्ट. पुढचे कार्यक्रम नाही पाहिले. सगळेच असं कौतुक करतात. ओळख काढण्यासाठीच्या शिड्या, हरभऱ्याची झाडं, काही घरीही पोचतात. मी खरं तर माझा खवचटपणा बाहेर काढायला हवा होता. नक्की काय आवडलं तुम्हाला? टेक्निक, अभिनय, लय, त्यातलं काय कळलं हो तुम्हाला? अलाणं फलाणं पण समोरच्याला तोडणारं. कारण बघणारे यडछाप असतातच, हा अनुभव. त्याला गप्प करायला हवं तर मी म्हणते, खरंच आवडलं. काय? तर तो बिनधास्त घरात शिरतो, सोफ्यावर बसतो, म्हणतो सगळंच. तो मला त्याच्या फिरक्या घेऊ देत नाही. तो बोलत जातो झऱ्यासारखा, संथ लयीत. मध्येच कोसळतो धबधब्यासारखा. तो बोलत जातो. त्यानं पाहिलेलं जग, अनुभवलेलं, त्यानं ऐकलेले कुमार, वसंतराव, किशोरी, नर्मदेच्या परिक्रमेत त्याला भेटलेले अवलिये, बंगाली जादू आणि माझं कथक, संगीत, नृत्य, साहित्य, कविता, चित्र, व्हॅन गॉ आणि पिकासो.
नुसती नावं फेकू नकोस म्हटलं मी त्याला दुसऱ्या भेटीत. पहिली भेट मिनिटाची जेमते आणि दुसरी भेट या पण परत पळून जाणार नाही असं कबूल करत तर हलकटपणे डोळ्यात बघत म्हणतो, म्हणजे मी जाण्याचा त्रास झाला तर? हो थोडीच म्हणणार. मी म्हटलं कॅज्युअली. कवितेला दाद द्यायची तर ती स्वीकारायला तर थांबायचं. तर म्हणतो, माझी नाही, मी फक्त एक रसिक, चांगलं वाचणारा, पाहणारा, ऐकणारा. पिकासो, व्हॅन गॉग, रदा, दाली मध्येच थांबवत मी म्हटलं, नुसती नावं फेकू नकोस. नका. तर समजवलं त्यानं मला पिकासोचं ॲब्स्ट्रॅक्ट आणि दालीचं सरियलिस्टिक. पुस्तकातलं नाही, आयुष्यातलं, अनुभवलेलं. त्यानं सांगितली मला माझ्या पेंटिंगची ताकद आणि हळूवारपणे समजावल्या त्याच्या मर्यादा. त्याने पाहिलंय जग, त्यानं अनुभवलंय. माझ्या कवितेतल्या भाबडेपणाला हसला नाही, पण त्यातल्या अनवट जागा त्याला मात्र दिसत होत्या. किशोरी मी ऐकली नाही असं म्हटल्यावर गंभीर झाला. म्हणाला, एका कलावंताला सगळ्या कला जवळच्या वाटायला हव्यात. त्यातनं खूप काही मिळत असतं आणि उत्तम आयुष्य जगायचं कारण तर मिळतंच मिळतं. इट विल एनरिच युअर लाईफ. ही सीडी ठेव. तो जगतोय बेफाट, कलावंत नसूनही रसिक म्हणून तृप्तपणे. ते त्याला द्यायचंय मला, म्हणून तो येणार आहे पुन्हा पुन्हा. येऊ देत. म्हणाला पुन्हा येईल. येऊ दे, त्याला कोण अडवणार. तो येत राहिला. माझ्या उद्याच्या परफॉर्मन्सवर आजच टीका करायला. तो येत राहिला पुन्हा पुन्हा. माझ्या कवितेचंच कारण किंवा त्याला आवडलेली कविता ऐकवण्यासाठी. तो गावाला गेला तेव्हा येताना त्याने वेस्टर्न बॅलेची सीडी आणली. फ्युजन करावं मी, हा त्याचा हट्ट. कुठे गेला होता कुणास ठाऊक, पण येताना वर्ल्ड क्लासिक्सच्या प्लेट्स आणल्या. मी काय काय शिकावं, त्याला माहिती असलेलं सारं. छे, काहीही चांगलं वाचलं की हट्टानं मला वाचायला लावतो. मला वाचायची आवड नाही असं म्हटलं तर वाचून दाखवतो. सांगताना रंगवून जातो, रंगवून सांगतो, जणू त्यानंच लिहिलंय. जगातल्या सर्व उत्तम गोष्टींचं याला कौतुक. त्यात मीही खरा रसिक आहे तो. वाईटातलं चांगलं टिकतो. कार्यक्रम सेट करायला घेतला की ह्याची कटकट सुरू. झेलम, हे नकोच, हे तू करतेस उत्तम, पण तेच तेच नको. नवी आव्हानं स्वीकार करून बघ. ड्रमच्या बीट सुद्धा रिदमच आहेत, वापरून पहा तबल्याऐवजी. समजा फसला प्रयोग तर तो तुझ्यामुळे नाही, रसिकांच्या अज्ञानामुळे. तू करत राहा. लोक खालच्या पायरीवरच समज. तू नको उतरत जाऊस, ते येतील. तसा विश्वास, त्याच विश्वासाने करत राहा. करते मी नवे प्रयोग. माझं कौतुक होतं. त्यात तो कुठेही नसतो. माझ्यावर टीका होते, तो धावत येतो.
सावरतो. तो धावत येतो, तेव्हा मी रडत असते. तो समजावतो, इतकं सेन्सिटिव्ह नसावं आम्ही. पण तूच म्हणाला म्हणून हा प्रयोग केला ना रे मी. तर सगळीकडे टीका. वर्तमानपत्रावर काळ्या रंगात स्केचेस का एकट्या हुसेननी करावीत का रे? नसेल जमलं तरी एवढी टीका. तो येतो, सावरतो, मिठीत घेतो, थोपटतो. प्रियकराच्या भूमिकेतून पालकाच्या भूमिकेत शिरतो. तो माझ्या प्रियकराच्या भूमिकेत कधी शिरला माहीत नाही. मी त्याची प्रेयसी होतेच, त्यानं मला पाहिलेल्या पहिल्या क्षणापासून. गाओ नाचो सजनी आज, बालमा घर आए, बालमा घर आए. तो म्हणतो, तुझं गाणं वेढून टाकतं मला. मी तुझ्या गाण्याच्या मिठीत असतो. तुला एक सोडावं लागेल, गाणं किंवा नाच. काय करशील? खरंच? काय करेन मी? तो मला नेत नाही कुठेच. म्हणतो, तुझे अनुभव तूच घे एकटीनं. पण त्याच्या नजरेतनं पाहिलेलं जग मला ओळखीचं वाटतं. मी गेलीये तिथे. पॅरिसमधली रात्र, आल्प्सवर स्कीइंग केलंय मी. मोनालिसा पाहिलीये मी अशी 2 फुटावरून. त्याचं ऐकता ऐकता मी दिवस रात्र ऐकत असते सीडीज. मला गाणं कळायला लागलंय. ॲब्स्ट्रॅक्ट चित्रातले अर्थ आता खुणावतात मला. नृत्याचे बोल ओळखीचे वाटतात. सतार आणि सारंगीही ऐकते मी. कविता आवडतात मला. परवा महाराजजींचा कार्यक्रम अक्षरशः अनुभवला. त्यानं सांगितलं तेव्हा हसले होते मी. पण आता गावातलं प्रत्येक प्रदर्शन पाहते मी आणि ऐकते प्रत्येक कवी संमेलन. हे सगळं करताना कलाकार हरवतो. दिवसेंदिवस अजून समृद्ध होतो. पूर्वीपेक्षा मस्तीत जगते मी. तरल आयुष्य, तृप्त, पण तरीही अजून हवं अशा सीमारेषेवरचं. त्याची वाट पाहत बसणं मात्र तसंच. तो जाताना सांगत नाही कुठे, किती वेळ, केव्हा येणार. नाही. तो न सांगता पहिल्यांदा गेला तेव्हा दिवसभर मी अस्वस्थ, रात्रभर तळमळत. त्याच्या आठवणीनं मी किंचित हालते. आत खोलवर मी लिहिते कविता. या असण्या नसण्याच्या सीमारेषा जरा ठळक कर तू. हा तर नुसता श्रावणातल्या ऊन पावसाचा नाच. मी वाट पाहते त्याची. मला अडलेली पुढली ओळ तो देईन. तो येत नाही. अजून त्याचा फोन नाही. प्रयोगाला निघावं. हॅलो, कोण? अक्की? अगं हो, येतेच आहे. कार्यक्रमाची वेळ माहितीये मला. तू थिएटरला पोचलीस? नाही? मग फोन कशासाठी?
आयच्या? ही कोण? चित्रकार दिसतीये. आणि कवयित्री. काय म्हणतीये मुलाखतीत? आवडती गायिका किशोरी. रंग पर्पल. पेय आयरिश क्रीम आणि कॉफी. कोणाला वाटेल की एकच मुलाखत 2 नावांनी छापली आहे. 2 निराळे फोटो, पण आवडीत केवढं साम्य. हम्फ्रे बोगार्ट, इनग्रिड बर्मन, ऑटम सोनाटा, व्हर्जिन स्प्रिंग. आयन रँड, रे आणि सेन. चानी, खानोलकर, रेगे. चित्रे जागते रहो. हे सगळं माझंच. तिनं का निवडावं? हे सगळं तिचं आवडतं, माझं घेतलंय तिनं. का मी तिचं? का आम्ही दोघींनी त्याचं? की हे सगळं त्याचंच? त्यानं हळूहळू माझ्यात झिरपताना तिलाही शेअर केलं. ती, मी आणि तो. तो नक्की कुणाचा? का कुणाचाच नाही? मी नाही प्रयोग करू शकणार. हॅलो, प्रयोग कॅन्सल कर. हो, अनाऊन्स कर. बरं नाही कळव, नाहीतर अपघात झाला म्हण. हो, अपघातच. मेजर ॲक्सिडेंट. एवढ्या छोट्या गावात एवढं जीवाभावाचं कुणी राहतं हे एवढ्या उशिरा कळावं, हा अपघातच ना. मी शांत आहेच. कुणावर चिडावं मी? माझ्यावर? मी त्याला ओळखलं नाही म्हणून? त्याच्यावर? त्याचं वागणं पारदर्शी नव्हतं म्हणून? तिच्यावर? पण तिला तर माझं अस्तित्वही माहीत नसावं. स्त्री असते का स्त्रीची शत्रू? काय असते? वैरी आपण जाणीवपूर्वक निवडतो, अजाणतेपणी नाही. काय नातं आहे तिचं माझं? एक तो लाडका, जीवाभावाचा सखा. आम्ही दोघी शेअर करत होतो. आम्ही कोण एकमेकींच्या? वैरी? आज अचानक तिचं अस्तित्व कळलं आणि ती पूर्णतः उलगडत गेली. मला खूप ओळखीची वाटतेय ती. जणू मी ओळखते तिला अंतर्बाह्य, वर्षानुवर्ष. माझ्याकडे खूप आहे जे तिने दिलंय. स्वतः नसेल, न कळत त्याच्या हस्ते. ते कबूल केलं पाहिजे. नीट विचार केला तर मान्य करेन मी की जणू ती राहत होती माझ्याबरोबर इतके दिवस. असेल तो जबाबदार, पण ती होतीच इथे. ती इथे असायला हवी. काय हरकत आहे? ती मला हवीच. हॅलो. हॅलो, झेलम ना? बोल. अमृता. अमृता. अगं बोल काहीतरी. खूप. अगं बोलायचंय काय? तू मला हवी आहेस, जीवाभावाची सखी म्हणून, माझी म्हणून, हक्काची म्हणून. आपण त्याचं सगळं जपून ठेवणार आहोत. आवडतं, चवीचं, मस्त. त्याचं नाव फक्त लेबल पुरतं. वी विल नॉट डिस्कस हिम. त्यानं आपल्याला खूप काही दिलं. मैत्रीचा अर्थ,
रसिकता, उघडे डोळे, तृप्ती, भूक. कदाचित तो जे शिकवत गेला ते त्याला स्वतःला शिकायचं असेल अजून. वी वॉन्ट डिस्कस हिम. तो येईल किंवा येणारही नाही. माफी मागेल, मागणारही नाही. मी माफ केलंय त्याला. पण आता मला तूच जवळची वाटतेस. आपण जगू शकतो त्याच्यासह, पण त्याला दूर ठेवत जगूया.